10/2024 रोजी पोलिसांकडे दिलेलं आहे आणि त्यात असा उल्लेख आहे की जी सभा ज्ञानेश्वर नगरमध्ये झाली त्या ज्ञानेश्वर नगरच्या लोकांनी जी झोपडपट्टी पुनर्विकासाची जी सभा लावली होती त्यात सर्वच राजकीय पक्षांना बोलवलं होतं. आमदार म्हणून मला बोलवलं होतं, आमदार म्हणून त्यांना बोलवलं होतं, बाकीच्या राजकीय पक्षाचे लोक पण तिथे होते आणि त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही सगळे तिकडे होतो. या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही. परंतु त्यांनी जी काही स्टेटमेंट दिलेली आहेत म्हणजे 24/10/2024 स्टेटमेंट दिलंय त्याच्यावरती पोलिसांनी चौकशी केली असेलच ना. आणि पोलिसांच्या चौकशी अंती जे काही येतं ते चार्जशीटमध्ये किंवा आरोपपत्रामध्ये दाखल होतं. आता आरोपपत्रामध्ये पूर्ण तपासाअंती पोलिसांनी जे काही आरोपपत्र दाखल केलंय, मी काय पूर्ण आरोपपत्र वाचलेलं नाही, परंतु पोलिसांना जे तपासात आढळलं ते पोलिसांनी लिहिलेलं असेल आणि त्यातूनही समजा बाबा जिसान सिद्दीकीचा समाधान झालेलं नसेल किंवा त्याचा काही वेगळा अँगल असेल तर सरकार तर त्यांचंच आहे. त्यांनी सरकारकडे पुन्हा तक्रार करावी, पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी आणि ह्याच्यातलं सत्य काय अजून लपलेलं असेल जे त्याला माहीत असेल. कुठल्या कुठल्या गँगस्टरचे त्याच्या वडिलांना फोन येत होते, अशा बातम्या सतत येत होत्या, टीव्हीवरच दाखवत होत्या की छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली, अशी बातमी मी एकदा बघितली होती. तर असं काय असेल तर ते सगळे अँगल पण तपासून बघितले पाहिजेत. आणि माझं मत असं आहे की पोलीस हे पूर्णपणे त्यांचे आहेत, त्या सरकार त्यांचं आहे. त्यांनी जर त्याची अजूनही काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं आणि त्यांच्याच पोलिसांवरती त्यांचा अविश्वास असेल तर याला मी काही करू शकत नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे की याच्यामध्ये त्याचं समाधान होत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा दाद मागावी आणि त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी किंवा सरकारने त्याचा खुलासा करावा. नाही, त्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये असं आहे की कोणीतरी पृथ्वी चव्हाण म्हणून बिल्डर आहे, तर त्याचा असा समज आहे की त्या सगळ्यामध्ये की तुम्ही त्या बिल्डरला आणलं आणि त्या बिल्डरनी परत फसवलं त्या सगळ्या लोकांना, असं त्याचं म्हणणं असं आहे ना. तिथे जीबीआर झालेली आहे, त्या जीबीआर मध्ये त्याचं रेकॉर्डिंग आहे, ते रेकॉर्डिंग SRA ला जातं, SRA चे अधिकारी त्याची दखल घेतात, मिनिट्स असतात. तर या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख असेल ना. बिल्डर तर आम्ही सगळेच ओळखतो, असा कुठला बिल्डर मुंबईत नाही की ज्याला आम्ही ओळखत नाही. आणि बिल्डर आम्ही आणत नाही, बिल्डर लोक आणतात. आम्ही फक्त त्या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला निमंत्रित केलं होतं, मला आणि त्याला, त्या सभेला आम्ही उपस्थित होतो आणि आम्ही परत सगळ्या ठिकाणी आम्हाला जिथे बोलवतात तिथे आम्ही जातो. यात गैर काय.